Jai Hind everyone. I Cadet Neha Dadi from Officers Career Academy is once again here with you. So today I am going to share a success story of Officers Career Academy cadets. Yeah, today is a very happy moment and very happy day for Officers Career Academy because two of us are cadets have been cleared the written examination as well as stage 2 ground, and they will soon be joining the defense forces and serve for the country. So let's talk to them. So first पहले अपना इंट्रोडक्शन दीजिए. जय हिंद एवरीवन. आई कैडेट आदित्य भोसले. आई एम फ्रॉम सातारा. Myself Sujal Atogre. I am from Sangli. Okay, so these are the two cadets who have completed their examination. So now let's talk to them about their experiences and everything about it. So please हमें बताएं कि आपके पहले आपने कैसे प्रिपरेशन की. मैं 11th में इधर अकेडमी में आया. म्हणजे सुटेबल लँग्वेज मध्ये सांगतो, मराठीत सांगतो. मी 11 मध्ये अकॅडमी जॉईन केली. मी एनडीएचे प्रिपरेशन करत होतो. एनडीएचा अभ्यास करत राहिलो तरी पण मी ग्राउंड म्हणजे रिलेशन आहे मला म्हणून म्हटलं आर्मीची तयारी करावी, म्हणून मी आर्मीची तयारी केली. त्यामध्ये माझं पहिलेच ग्राउंड होतं. ते ग्राउंडला गेलो मी. 6 तारखेला माझं ग्राउंड होतं. त्यामध्ये मी डॉक्युमेंट आउट झालो. पुन्हा मला रिटर्न पाठवलं. त्यामध्ये परत मला 9 तारखेला बोलावलं. मी 9 तारखेला पुन्हा ग्राउंडसाठी गेलो. तिथं डॉक्युमेंटेशन क्लिअर झालं. त्यानंतर ग्राउंड होतं. ग्राउंड क्लिअर झालं. ग्राउंड एक्सलंट बसलं. फर्स्ट वरची झिगझॅग वगैरे चिनअप ऑल क्लिअर. त्यानंतर मला मेडिकलसाठी डेट दिली. मेडिकल स्लिप दिली. मेडिकल स्लिप 13 तारखेला ग्राउंड म्हणजे मेडिकल होतं माझं. मेडिकल क्लिअर झालं. त्यामुळे आता आनंद वाटतोय. फक्त आता जॉईनिंग लेटरची वाट बघायची. So this is how Officers Career Academy cadets are moving towards success. So let's talk to the next one. So please आपके एक्सपीरियंस के बारे में बताएं. जय हिंद. माझं मी पण इथे 11वीला झालो होतो. 11वी ते 12वी मी इथंच केली. 11वीत 12वीत असताना मी ग्राउंडला एका गेलो होतो पण तिथे एज मध्ये बाहेर काढलं. आता नेक्स्ट टाइम गेलो तेव्हा पण फर्स्ट टाइम डॉक्युमेंटेशन मध्ये आउट केलं. कास्ट सर्टिफिकेट नव्हतं. गेलो का डॉक्युमेंटेशन इन झालो. ग्राउंड मध्ये पण एक्सलेंट केलं. नंतर आम्हाला झालं फक्त डोळ्याचा थोडा पॉइंट दिलाय. ते पण आमचं आता बेंगलोरला रिमेडिकल आहे. ते झालं की मग फक्त आपलं हे. ओके, सो फाइनली आप लोग हमें बताएं कि आप फर्दर जो अपकमिंग कैडेट्स ऑफिसर्स करियर एकेडमी के लिए उनके लिए क्या मैसेज देना चाहेंगे. त्यांना फक्त एवढाच द्यायचा आहे की मेहनत आहे ना जी मनापासून केली पाहिजे. मनापासून मेहनत केली ना 100% रिझल्ट भेटतो. Same. So this is how they are encouraging our future cadets, and now they will soon be joining the defense forces. So I wish them a very best of luck for their upcoming future. So until then, stay tuned. Jai Hind, Jai Bharat.